मित्रांनो, इंडिगोच्या शेअरमध्ये आपल्याला सोमवारी 3% पर्यंत करेक्शन पाहायला मिळालं. त्यानंतरचे 2 ते 3 ट्रेडिंग सेशन होते, त्याच्यामध्ये स्टॉक थोडासा पॉझिटिव्ह राहिला. परंतु ओव्हरऑल विचार करायचं झालं तर डिसेंबरमध्ये कंपनीवरती जी DGC यांनी कारवाई केली होती त्याच्यामुळे स्टॉक आपला कंटिन्यू 4 महिने सेलिंग प्रेशरमध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर म्हणजे लास्ट 2 महिने जे आहेत स्टॉक थोडासा स्टेबल होऊन रिव्हर्स करण्याचे प्रयत्न करत होताच, बाउन्स करण्याचे प्रयत्न करत होता. परंतु आता पुन्हा एकदा आपल्याला एक बॅड न्यूज ऐकायला पाहायला मिळते. ती म्हणजे अशी की मिडल ईस्टमध्ये आपल्याला माहितीच आहे की तणावाचं वातावरण आहे, त्याच्यामुळे क्रूड ऑइलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यात. त्यानंतर एअरबसने वेळेवरती विमानांचं वितरण न केल्यामुळे या सगळ्यांचा प्रेशर जो आहे तो कंपनीवरती आलेला पाहायला मिळाला आणि हे जे करेक्शन जे आपल्याला पाहायला मिळत आहे. आता करेक्शन असं जर पुढे कंटिन्यू राहिलं तर पुढे सपोर्ट्स काय राहू शकतात किंवा एखादी पॉझिटिव्ह न्यूज आली आणि स्टॉकने इथून रिव्हर्स केलं, बाउन्स बॅक केलं तर वरती टार्गेट्स काय राहू शकतात. ही सगळी माहिती आपण पुढे पाहणारच आहोत मित्रांनो. त्यामुळे आपली व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करायला विसरू नका. कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी आणत असतो त्या अपडेट्स तुम्हाला जर वेळेवरती मिळाल्या आणि वेळेवरती तुम्ही योग्य डिसिजन घेतला तर नक्की तुमच्यासाठी तो फायदेशीर ठरू शकतो. तर चला आपल्या मेन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर जय हिंद जय महाराष्ट्र, द स्टॉक सिलेक्शन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आता समजा हा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असेल किंवा तुम्ही या स्टॉकमध्ये एंट्री करण्याचा विचार करत असाल तर फक्त एवढीशी न्यूज ही पुरेशी नसते मित्रांनो. त्यामुळे आपण काय करतो, अशा स्टॉक्सचा आपल्या इम्पॉर्टंट 4 फॅक्टर्स आहेत त्याच्यावरती आपण ॲनालिसिस करत असतो. तर त्यातला आपला पहिला फॅक्टर असतो तो म्हणजे फंडामेंटलचा. त्याच्यामधून आपलं काय समजतं की कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे. त्यानंतर दुसरा फॅक्टर आपला असतो तो म्हणजे व्हॅल्युएशनचा. याच्यामध्ये आपल्याला समजतं की आजच्या डेटला ज्या प्राईसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे. त्यानंतर तिसरा आपला फॅक्टर असतो तो म्हणजे फायनान्शियलचा. त्याच्यामध्ये आपण कंपनीची प्रॉफिट अँड शीट पाहतो. त्याच्यामध्ये कंपनीला सेल्स कशा प्रकारचा होतोय, कंपॅरेटिव्हली कंपनी नेट प्रॉफिट बरोबर कमवते का, ती माहिती आपल्याला त्यातनं कळते. त्यानंतर चौथा आणि शेवटचा आपला फॅक्टर असतो म्हणजे चार्टचा. तर चार्टमध्ये सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे, पुढे मोमेंटम कशा प्रकारचा येऊ शकतो, प्राइस ॲक्शन कुठे होत आहे, ही सगळी माहिती आपण यातनं पाहणार आहोत. तर आता सगळ्यात पहिला आपला फॅक्टर आहे तो म्हणजे फंडामेंटलचा. तर फंडामेंटलमध्ये टोटल आपले 10 मेट्रिक्स असतात जे तुम्हाला स्क्रीनवर दिसले असतील आणि सेक्टर वाईज थोडेसे तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस झालेले पाहायला मिळू शकतात. तर याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो. ती रेटिंग कशा प्रकारे असते मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे ते ग्रीन झोनमध्ये असतात म्हणजे त्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात. 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात म्हणजे त्याचे येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्स आपल्याला लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं. त्यानंतर 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे ते रेड झोनमध्ये असतात म्हणजे त्यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात आणि अशा स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं. तर फंडामेंटलमधला सगळ्यात आपला पहिला मेट्रिक राहणार आहे तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो. तर याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट मिळवलं आहे ते आपल्याला समजते. तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 6.71 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे रिटर्न ऑन इक्विटी म्हणजेच कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला आहे ते आपल्याला समजते. तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला निगेटिव्हमध्ये पाहायला मिळतोय -14.4, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे डेट टू इक्विटी म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्या याच्यातनं समजते. तो रेशो 1 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपला 13.2 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे इंटरेस्ट कव्हरेज म्हणजेच कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्या याच्यातनं समजते. तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 0.94 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन म्हणजेच कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहिला आहे ते आपल्याला समजते. आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत, जसं की रॉ मटेरियल आहे, रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी बिल किंवा एम्प्लॉईचे पेमेंट असेल किंवा इतर जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस असतील ते सगळे वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यातनं समजतो. तो रेशो 10 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 16.9 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे कॅश फ्लो क्वालिटी. आता याच्यामध्ये कंपनीचा प्रॉफिट खरा कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का ते आपल्याला समजते. तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 5 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे फ्री कॅश फ्लो कन्सिस्टन्सी म्हणजे याच्यामध्ये लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली कंपनी फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते का ते आपल्याला समजते. तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 4 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे अल्टमन झेड स्कोर. आता याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजते. आता फायनान्शियल स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीचे फायनान्शियल्स मोजण्यासाठी काही पॅरामीटर्स असतात, त्यांची एक वर्गवारी केली जाते आणि स्कोर काढला जातो ज्याला झेड स्कोर असं नाव दिलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पहिले संकेत मिळतात की कंपनी फायनान्शियली ओके आहे, ठीकठाक आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे. तो तर रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 2.83 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे प्रमोटर प्लेज. आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं म्हणजे झिरो असायला पाहिजे आणि ते बघायला गेलं तर झिरोच आहे.
आता ओव्हरऑल प्रमोटरकडे होल्डिंग किती आहे 41.57 आणि टोटल ती अनप्लेज आहे, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो जो आपला 12 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 12.7 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. आता इथे ओव्हरऑल जर आपण रेटिंग बघितली तर 5ची रेटिंग आली, म्हणजे स्टॉक इथे रेड झोनमध्ये गेलेला पाहायला मिळतोय. म्हणजेच काय, त्याचे फंडामेंटल्स खूपच वीक आहेत, कमकुवत आहेत, त्याच्यामुळे या स्टॉकपासून आपण या फॅक्टर पुरता तरी आपण लांब राहणार आहोत. आता उर्वरित 3 फॅक्टर आहेत, त्यातला दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजे व्हॅल्युएशनचा. आता व्हॅल्युएशनमध्ये सगळ्यात पहिले आपण पाहतो ते म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा PI आहे 15.3 आणि स्टॉकचा PI आहे 37.86. पी इथं आपला जवळजवळ डबलच्या आसपास पाहायला मिळतोय. पेग रेशो 1.5च्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो इथे 0.89 आहे. आता पी रेशो जो आपला जास्त पाहायला मिळाला आहे तो पेग रेशो 1.5च्या आतमध्ये असल्या कारणाने ती ग्रोथ जस्टिफाय करते असं आपलं इथं दिसून येत आहे. त्यानंतर इबिटा 15च्या आतमध्ये पाहिजे आणि इबिटा इथे 14.1 आहे. इबिटा देखील चांगला पाहायला मिळतोय. PB रेशो या स्टॉकसाठी व्हॅलिड राहत नाही, त्यामुळे आपण PB रेशो घेणार नाही आहोत. आता ओव्हरऑल व्हॅल्युएशन आपल्या इथे चांगले पाहायला मिळतात, त्यामुळे व्हॅल्युएशनचं फॅक्टर आपण स्ट्रॉंगमध्ये कन्सिडर करणार आहोत. फंडामेंटल्स वीकमध्ये पाहायला मिळाले, व्हॅल्युएशन्स आपल्याला स्ट्रॉंगमध्ये पाहायला मिळतात. आता तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे फायनान्शियलचा, त्यासाठी आपण कंपनीची आता प्रॉफिट शीट ओपन करून घेऊया. आता PNLमध्ये 2015चा त्यांचा सेल जर बघायचं झालं तर सेल्स होता 13,925 करोड आणि लास्ट इयर म्हणजे 2026मध्ये तो वाढून झालेला आहे 84,962 करोड. त्याच्यामुळे 10 ते 11 वर्षाच्या पिरियडमध्ये सेल्समध्ये मोठ्या प्रमाणात ग्रोथ झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि इयर ऑन इयर आपण कन्सिस्टन्सी बघायची झाली तर कन्सिस्टन्सी देखील बऱ्यापैकी आपल्याला सेल्समध्ये पाहायला मिळत आहे. आता कंपॅरेटिव्हली नेट प्रॉफिट जर बघायचं झालं मित्रांनो तर नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला वेगळाच पिक्चर पाहायला मिळतोय. तो म्हणजे असा की आपल्याला पहिले एक 2019 पर्यंत जर आपण बघितलं 15 ते 19 तर त्याच्यामध्ये आपल्याला नेट प्रॉफिट पॉझिटिव्हमध्ये पाहायला मिळतोय. कन्सिस्टन्सी नाही आहे, अप्स अँड डाऊन्स आहेत, परंतु पॉझिटिव्हमध्ये नेट प्रॉफिट होता. परंतु 20 पासून जर पुढे बघायचं झालं मित्रांनो तर त्यांना नेट प्रॉफिट जो होता तो निगेटिव्हमध्ये झालेला आहे. त्यानंतर 24 आणि 25मध्ये थोडासा पॉझिटिव्हमध्ये राहिला आहे 8,168 करोड. त्यानंतर 25मध्ये 7,253 करोड. त्यानंतर लास्ट इयर 2026मध्ये तो पुन्हा निगेटिव्हमध्ये गेलेला आहे -2,502 करोडच्या आसपास आपला नेट प्रॉफिट पाहायला मिळतोय. तशा प्रकारे सेल्स ज्या प्रमाणात वाढला आहे कंपॅरेटिव्हली नेट प्रॉफिटमध्ये त्या प्रमाणात आपल्याला वाढ होताना पाहायला मिळत नाही आहे. त्याच्यामुळे फायनान्शियलचा फॅक्टर जो आहे तो आपण वीकमध्येच कन्सिडर करणार आहोत. त्यानंतर शेवटचा फॅक्टर राहिला तो म्हणजे चार्टचा, त्यासाठी आपण आता डायरेक्टली चार्टवर जाऊया. आता चार्टवर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय सोमवारी जी आपल्याला न्यूज ऐकायला पाहायला मिळाली होती ज्यामुळे स्टॉक 2 ते 3% पर्यंत करेक्ट झाला होता. इथे रेड कलरची कॅन्डल तयार झालेली आहे. त्यानंतर 3 ट्रेडिंग सेशन जे आहेत स्टॉक थोडासा पॉझिटिव्ह राहिलेला आहे. परंतु हे जे पॅनिक सिच्युएशन झाले, थोडासा सेलिंग प्रेशर असा जर कंटिन्यू राहिला तर खाली सपोर्ट्स काय राहू शकतात ते मी तुम्हाला स्टडीसाठी पहिले देऊन ठेवतो. आता पहिला सपोर्ट जो आहे तो मित्रांनो इथे 4,172च्या आसपास राहू शकतो आणि तो जर ब्रेक झाला तर सेकंड सपोर्ट आपला इथे एक 3,894च्या आसपास पाहायला मिळतोय आणि हा देखील जर ब्रेक झाला तर पुढचा सपोर्ट जो आहे तो आपला इथे एक 3,779च्या आसपास पाहायला मिळू शकतो. आणि समजा एखादी पॉझिटिव्ह न्यूज आली आणि स्टॉकने इथून बाउन्स बॅक केलं तर वरती टार्गेट्स काय राहू शकतात ते देखील तुम्हाला मी स्टडीसाठी देऊन ठेवतो. तर पहिला रेसिस्टन्स जो आहे तो इथे 4,754च्या आसपास पाहायला मिळतोय. त्यानंतर नेक्स्ट रेसिस्टन्स जो आहे तो 5,060 आणि त्यानंतर पुढचा रेसिस्टन्स जो आहे तो नियर बायच आहे जो आहे 5,178च्या आसपास. आणि आता तुम्ही जर मित्रांनो शॉर्ट टर्म ट्रेडर असाल किंवा ॲग्रेसिव्ह असाल आणि लास्ट काही डेजमध्ये तुम्ही या स्टॉकमध्ये एंट्री केली असेल तर सपोर्ट्स काय असतील, पुढे टार्गेट्स काय राहू शकतात ते ऑलरेडी तुम्हाला मी दिलेले आहेत. आणि आता या स्टॉकवर माझं जर पर्सनली सांगायचं झालं तर पर्सनली मी या स्टॉकपासून लांब राहणार आहे. कारण मित्रांनो आपण 4 जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स बघितले त्यातला एकच फॅक्टर फक्त आपला स्ट्रॉंगमध्ये पाहायला मिळाला आहे जो म्हणजे व्हॅल्युएशनचा. आणि तो कोणासाठी पॉझिटिव्ह राहणार आहे, जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स आहेत त्यांच्यासाठी. आणि जे कन्झर्वेटिव्ह ट्रेडर्स आहेत, जे सेफ ट्रेडर आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी मार्केटमध्ये खूप सारे स्टॉक्स अवेलेबल आहेत. त्यातील काही स्टॉकवर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेली आहे. आपल्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही गेला तर सगळ्या व्हिडिओ अवेलेबल आहेत. त्या व्हिडिओ तुम्ही पहा. जे स्टॉक तुम्हाला फंडामेंटली स्ट्रॉंग वाटतील ते तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड नक्कीच करू शकता. कारण की मित्रांनो या 4 फॅक्टरपैकी 3 फॅक्टर आपल्याला वीकमध्ये पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे या स्टॉकपासून आपण जर लांब राहिलं तर तेच आपल्यासाठी बेटर राहणार आहे. तशा प्रकारची माहिती आहे मित्रांनो ज्या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन केली गेली आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. तसेच आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन तो देखील प्रेस करा. कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह न्यूज आम्ही तुमच्यासाठी आणत असतो त्याचे अपडेट्स तुम्हाला वेळेवरती मिळून जातात आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होत नाही. धन्यवाद.